वजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला डॅश असं म्हटलं जातं. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्या. कारण हे जे प्रश्न आहेत ते पूर्णचे पूर्ण प्रश्न प्रिव्हियस क्वेश्चन असणार आहेत. त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर त्याला व्यक्तिमत्व असं म्हणतात. व्यक्तिमत्व कशाला म्हणतात? व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला व्यक्तिमत्व म्हणतात. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न दुसरा आहे, विद्यार्थ्यांच्या कुसमायोजन झाल्यास खालीलपैकी कोणत्या वर्तनाच्या बाबी आढळून येतात? यामध्ये आपल्याला 4 वर्तनाच्या बाबी दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणकोणत्या आहेत असा आपल्याला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3 अ, क आणि ड हे आपलं उत्तर असणार आहे. अ मध्ये काय आहे पहा, परिस्थितीला शरण जाणे. क मध्ये काय आहे, खोटे समाधान मानणे. आणि ड म्हणजे आहे दिवा स्वप्न पाहणे. तर ह्या ज्या वर्तनाच्या बाबी आहेत हे आढळून येतात ज्यावेळी विद्यार्थ्यांच्या कुसमायोजन होतं त्यावेळी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश या गोष्टीवर भर दिला. मित्रांनो, प्रत्येक जो मानसशास्त्रज्ञ आहे त्यांनी प्रत्येक व्याख्या जी आहे ती आपापल्या पद्धतीने बनवलेली आहे. त्यातीलच गेसेल नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे. त्यांनी विकासाची एक संकल्पना मांडली होती आणि ती संकल्पना मांडत असताना कोणत्या गोष्टीवरती जास्त भर दिला होता? तर ती गोष्ट होती कोणती? ऑप्शन क्रमांक 1 तर गुणविशेष या गोष्टीवरती गेसेल यांनी संकल्पना मांडताना जास्त भर दिला होता. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास डॅश म्हणतात. आपण प्रत्येक ठिकाणी एक एक व्याख्या घेतलेली आहे. कारण आपल्याला जर व्याख्या माहीत झाली तर यावर येणारे प्रश्न जे असतात 1 आणि 2 पेपरमध्ये हे सर्व प्रश्न महत्त्वाचे असतील. आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं पुरोगामी निरोधन. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचंय पुरोगामी निरोधन म्हणजे काय? तर आपल्या मनातील पूर्वीचे जे काही अनुभव आहेत ज्यावेळी ते नवीन अध्ययन म्हणजे नवीन काहीतरी आपण गोष्टी घेत असतो तर त्या नवीन गोष्टी घेणाऱ्याला अनुभवाला ते विरोध करतात तेव्हा त्याला म्हणतात पुरोगामी निरोधन. प्रश्न क्रमांक 5 आहे, आपण पाहिलेला एखादा क्रिकेटचा सामना मनपटलावर जशास तसा साकार होतो तेव्हा मानसशास्त्राच्या भाषेत याला कोणती कल्पना म्हणतात? महत्वाचा हा देखील प्रश्न आहे. ज्यावेळी आपण एखादा क्रिकेटचा मॅच वगैरे पाहतो तो आपल्या मनावर जशास तसा बिंबून राहतो. तर मानसशास्त्रामध्ये त्याला म्हणजे मानसशास्त्राच्या भाषेत त्याला कोणती कल्पना आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुनरुत्पादित कल्पना म्हटलं जातं. लक्षात ठेवा, पुनरुत्पादित कल्पना म्हणजे काय? तर पूर्वानुभव मनपटलावर जसेच्या तसे उमटले की त्या कल्पनांना पुनरुत्पादित कल्पना असं म्हटलं जातं. यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर उदाहरण खूप महत्त्वाचं घेतलं आहे पहा, शाळेतील पहिला दिवस. आजही 30 वर्षाचे विद्यार्थी झाले तरीही लक्षात ठेवायचं जो शाळेतील पहिला दिवस असतो तो आजही विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये राहतो. म्हणजे ते जे आहे हे पुनरुत्पादित कल्पनाचं एक उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 आहे, स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? या ठिकाणी आपल्याला अनुभवाचे स्वरूप देखील दिलेलं आहे. कसं आहे लक्षात ठेवा. स्मरणाचा एक प्रमुख घटक आहे ग्रहण, तर त्यावर परिणाम करणारा जो घटक आहे तर तो असतो अनुभवाचे स्वरूप. आणि अनुभवाच्या स्वरूपामध्ये अशी कोणती बाब आहे ती येत नाही? तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे आपलं व्यक्तीची जी मनोवृत्ती आहे तर ही बाब येत नाही पा अनुभवाच्या स्वरूपामध्ये. यामध्ये चेतकाची तीव्रता येते, अर्थपूर्णता येते आणि चेतक स्रोत देखील येतं. पण व्यक्तीची मनोवृत्ती येत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, बाल गुन्हेगारी होण्याचं खालीलपैकी सामाजिक कारण कोणतं आहे? पहा, या ठिकाणी काय विचारलं आपल्याला? बाल गुन्हेगारी वाढण्याचं सामाजिक कारण विचारलेलं आहे. आर्थिक कारण नाही तर सामाजिक कारण जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 तर आर्थिक विषमता असणे हे जे कारण आहे हे असं सामाजिक कारण आहे की यामुळे बाल गुन्हेगारी वाढण्याचं प्रमाण हे जास्त होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, अपेक्षादृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली होती? या ठिकाणी आपल्याला बुद्धीची एक व्याख्या दिलेली आहे. बुद्धीची व्याख्या लक्षात ठेवा काय दिलेली आहे? अपेक्षादृष्ट्या
अभिनव अशा परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता जी असते तिला बुद्धी म्हणतात. पण ही जी बुद्धीची व्याख्या आहे ही कोणी मांडली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर विल्यम जेम्स यांनी मांडलेली ही व्याख्या आहे. व्याख्या परत एक वेळा पहा कारण आपल्याला मानसशास्त्रामध्ये महत्त्वाचे प्रश्न असे विचारले जातात, की यामध्ये खूप सारे असे मानसशास्त्रज्ञ झालेत, की त्यांनी प्रत्येक घटकावरती 5-6 व्याख्या मांडलेल्या आहेत आपापल्या पद्धतीने. त्यापैकी विल्यम जेम्सची मांडलेली जी व्याख्या आहे, अपेक्षादृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या समायोजन साधण्याची जी कॅपॅसिटी असते, ती असते बुद्धी. पर्याय क्रमांक 1 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. प्रश्न समजावून घ्या. प्रश्न आपल्याला काय विचारलाय की ज्यावेळी आपल्याला परीक्षेत एखाद्या वेळेस कमी मार्क्स पडतात तर त्यावेळी प्रश्नपत्रिका अवघड होती असं म्हणणं म्हणजे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करणं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर प्रक्षेपण लक्षात ठेवा. प्रक्षेपण संरक्षण यंत्रणेचा वापर केला जातो. कशामध्ये? ज्यावेळी अशी सिच्युएशन आपल्यापुढे तयार होती. आपल्याला परीक्षेमध्ये मार्क्स कमी मिळतात. मग आपण त्यावर काय बोलतो की प्रश्नपत्रिका फार अवघड होती. असं म्हणणं म्हणजे काय असतं? प्रक्षेपण संरक्षण यंत्राचा वापर करणं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे. शरीर रचनेवर आधारित स्थूलदेही, सुदृढदेही व कृशदेही या व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी मांडले आहेत? या ठिकाणी व्यक्तिमत्वाचे प्रकार पहा. स्थूलदेही आहे, सुदृढदेही आहे आणि कृशदेही आहे. तर हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी मांडलेले आहेत? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर क्रेशमर हा जो मानसशास्त्रज्ञ होता यांनी मांडलेले आहेत व्यक्तिमत्वाचे प्रकार. यामध्ये 3 कोणते कोणते? स्थूलदेही, सुदृढदेही आणि कृशदेही. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत? अध्यापनाची तत्वे आपल्याला 4 दिलेली आहेत. त्यापैकी कोणती आहेत? सहनशीलता, व्यक्तिगत फरक, लोकशाही प्रधानता आणि योजनाबद्ध. तर यापैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर अ, ब, क, ड सर्व. अ म्हणजे सहनशीलता, व्यक्तिगत फरक, लोकशाही प्रधानता आणि योजनाबद्ध. ही चारही जी तत्व आहेत, ही अध्यापनाची तत्व आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे-वेगळे मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? या ठिकाणी आपल्याला परत एक वेळा व्याख्या विचारलेली आहे. व्याख्या काय आहे समजावून घ्या. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे-वेगळे मानसिक चित्र तयार करण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेला काय म्हणतात? आपण त्याला म्हणतो ऑप्शन क्रमांक 2 तर कल्पना. ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. सॅलोवी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? हा प्रश्न थोडासा समजावून घ्या. पीटर सॅलोवी आणि मेयर यांनी दिलेली जी भावनिक बुद्धिमत्ताचा जो घटक आहे, त्या घटकातील काय आहे? आत्मप्रचिती. तर या घटकामध्ये उपघटक कोणता समाविष्ट होत नाही. तर यामध्ये समाविष्ट कोणतं होत नाही? लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 तर आत्मनियंत्रण हा जो घटक आहे, हा आत्मप्रचिती या घटकामध्ये उपघटकाच्या त्यामध्ये समाविष्ट होत नाही. आत्मप्रचिती जो घटक आहे यामध्ये असणारे उपघटक कोणकोणते आहेत? अचूक आत्मपरीक्षण, आत्मविश्वास आणि भावनांची जाणीव हे त्याचे उपघटक आहेत. पण आत्मनिरीक्षण नियंत्रण हा जो घटक आहे हा त्याच्या उपघटकामध्ये येत नाही. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना आणि उद्भवणाऱ्या कल्पना इत्यादी गोष्टींचा समावेश खालीलपैकी कोणत्यास संज्ञेत होतो? हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. शारीरिक क्रिया आहे, हालचाल आहे, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना आणि उद्भवणाऱ्या ज्या काही कल्पना आहेत, या गोष्टींचा समावेश कोणत्या संज्ञेमध्ये केला जातो? तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर त्याला प्रतिचार असं म्हटलं जातं आणि प्रतिचार ही जी संज्ञा आहे यामध्ये बसणारे हे घटक आहेत वरीलपैकी. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ कोण आहेत? प्रश्न यावरती आपल्याला 2 अल्टरनेट विचारले जाऊ शकतात. पहिला आहे की भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणत्या वर्षी जगासमोर आली? तर ती आली पहा 1995 साली. पण प्रश्न काय विचारलाय की ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने आणली? तर ती आणलेली आहे पहा डॅनियल गोलमन यांनी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. काय? डॅनियल गोलमन. म्हणजे प्रश्न आपला कसा होईल लक्षात ठेवा. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना 1995 मध्ये जगासमोर आणणारे जे शास्त्रज्ञ आहेत, मानसशास्त्रज्ञ,
ते आहेत डॅनियल गोलमन. प्रश्न क्रमांक 16 आहे. मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही? पहा, कोणता पर्याय उपयुक्त नाही. कशासाठी? मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर वगळलेल्या गोष्टींबद्दल विचार करावा हा जो पर्याय आहे हा उपयुक्त येत नाही. कशामध्ये? मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी. यामध्ये उपयुक्त असणारे घटक पहा. संघर्षाच्या कारणांपासून अलिप्त राहायचं, मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यायचा आणि संघर्षाची नेमकी कोणती कारणं आहेत ही शोधायचं. ही जी 3 दिलेली विधानं आहेत किंवा पर्याय आहेत, तर हे मानसिक संघर्ष कमी करू शकतात. पण वगळलेल्या गोष्टीबद्दल विचार करणं त्याला आपण म्हणतो की काय? पास्टमध्ये राहणं किंवा एखाद्या गोष्टीची ओव्हर थिंकिंग करणं. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेली क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेली आहेत? हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. पहा, प्रश्न समजावून घ्या. प्रश्न काय आहे की एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहेत? तर हे आधारलेले आहेत कोणत्या उपपत्तीवर? साधक अभिसंधानवरती. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2018 मध्ये विचारला होता आणि बाकीचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सुद्धा आपल्याला 2018 मध्येच विचारण्यात आले होते. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? पहा, मनोसामाजिक प्रेरणेमध्ये कोणती प्रेरणा येत नाही? तर यामध्ये न येणारी प्रेरणा ती आहे ऑप्शन क्रमांक 4. तर उत्सर्जन ही जी प्रेरणा आहे ही मनोसामाजिक प्रेरणा नाही. यामध्ये संपादन आहे, संलग्नन आहे आणि कुतूहल व शोधन ह्या ज्या आहेत ह्या मनोसामाजिक प्रेरणामध्ये येतात. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनेचे वैशिष्ट्य नाही? पहा, विषम समायोजनेचे वैशिष्ट्य नसणारा पर्याय कोणता आहे? उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 2. शक्य आकांक्षा बाळगणे हे जे वैशिष्ट्य आहे तर हे विषम समायोजनेचं वैशिष्ट्य येत नाही. यामध्ये कोणकोणती वैशिष्ट्य आहेत पहा. परिस्थितीशी जुळवून न घेणे, स्व व परिस्थिती यावर सुसंवाद नसणे आणि वर्तनावर न्यूनगंडाचा पगडा असणे हे वैशिष्ट्य आहेत विषम समायोजनेचे. पण शक्य आकांक्षा बाळगणे हे त्याचं वैशिष्ट्य येत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 आहे. स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्व आहेत? यामध्ये 3 तत्व दिलेली आहेत. कोणकोणती आहेत? स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य आणि सहकार्य ही कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्व आहेत? तर ते ही आहेत पहा, डाल्टन पद्धतीची. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही? शेवटचा प्रश्न किंवा शेवटचं वाक्य शब्द जो आहे त्यावरून पूर्ण प्रश्न चेंज होतो. धारणेचे मापन करताना कोणती पद्धती वापरली जात नाही? तर यामध्ये उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर पठन पद्धती जी आहे ही धारणेचं मापन करताना वापरली जात नाही. यामध्ये प्रत्यावाहन, प्रत्याभिज्ञान आणि पुनर्अध्ययन या पद्धती वापरल्या जातात. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे. एलिझाबेथ हरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या गोष्टीवर भर दिला आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आला होता. एलिझा हरलॉक यांनी विकासाची जी संकल्पना मांडली तर ती संकल्पना मांडताना त्यांनी कोणत्या गोष्टीवरती जास्त भर दिला होता? या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. तर परिपक्वता या भागावर किंवा या गोष्टीवरती जास्त भर दिला होता एलिझा हरलॉक यांनी, ज्यावेळी त्यांनी विकासाची संकल्पना मांडली. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे. सन 1957 मध्ये मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता आणि उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेले आहेत? या ठिकाणी आपल्याला 4 घटक आहेत. पहा, निर्णायकतेचे घटक कोणकोणते आहेत? 1957 मध्ये कोणी? मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता आणि उत्पादकता या निर्णायकतेचे घटक संशोधन करून कोणी मांडले होते? तर हे मांडलेले आहेत पहा ऑप्शन क्रमांक 1. तर गिलफर्ड यांनी. ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाहीत, तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे डॅश होय. या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे. व्याख्या कशावरती आहे? आपल्या लिमिट्सवरती व्याख्या दिलेली आहे.
आपण कितीही जरी प्रयत्न केले तरी प्रगती म्हणजे जे सक्सेस आहे याच्या एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाहीत. त्या अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर शारीरिक व मानसिक परिसीमा त्या असतात आणि ज्यामुळे आपण प्रगतीच्या एका विशिष्ट लिमिटपर्यंत जाऊ शकतो. त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबींची गरज असते? यामध्ये आपल्याला 4 बाबी दिलेल्या आहेत. त्या 4 बाबी पाहून घ्या. बाह्य उद्दीपकाची गरज असते, सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते, आपली इच्छा असणे गरजेचे असते आणि मज्जासंस्थेची गरज असते. यापैकी अशा कोणत्या बाबी आहेत की त्यांची गरज असते संवेदना निर्माण होण्यासाठी? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अ, ब, ड. फक्त अ म्हणजे काय आहे तर बाह्य उद्दीपकाची गरज असते. ब म्हणजे काय आहे सक्षम ज्ञानेंद्रियांची गरज असते आणि ड म्हणजे आहे काय तर मज्जासंस्थेची गरज असते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे. खालीलपैकी कोणत्या स्त्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते व त्याचे प्रमाण अधिक झाल्यास मुले वर्तनात अतिउत्साह दाखवतात? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा. ज्यावेळी लहान मुले अतिउत्साह दाखवतात ते का दाखवतात? तर आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्यामध्ये एक स्त्राव निर्माण होतो. तर तो स्त्राव निर्माण झाल्याच्या नंतर आपल्यामध्ये चैतन्य येतं, पण त्या स्त्रावाचं प्रमाण जर अधिक झालं तर अतिउत्साह येत असतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. तर ॲड्रिनल हे केमिकल आहे ज्यामुळे चैतन्य निर्माण होतं आणि ते जर ॲड्रिनल जास्त प्रमाणात स्त्रावलं तर मुले जे आहेत हे अतिउत्साह दाखवतात. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे. कंठग्रंथीतून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते लक्षण दिसून येते? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण प्रश्न घेतलेले आहेत ते पूर्णपणे बालमानसशास्त्रावरती आधारित आहेत. प्रश्न समजावून घ्या काय आहे. कंठग्रंथीतून थायरॉक्सिन नावाचा जो स्त्राव तयार होतो किंवा निर्माण होतो किंवा तो जास्त पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये कोणते लक्षण दिसून येते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर या ज्या व्यक्ती आहेत ह्या अस्थिर असतात म्हणजे अनस्टेबल असतात ह्या व्यक्ती ज्यांच्यामध्ये थायरॉक्सिन स्राव जो आहे तो जास्त प्रमाणात पाझरतो त्यावेळी. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे. वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य ठरेल? अयोग्य म्हणजे काय तर आपल्याला कोणती बाब चुकीची ठरेल असं विचारलेलं आहे. कशामध्ये? वाचन अक्षमता असणाऱ्या व्यक्तीमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये. तर प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4. तर कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते. या ठिकाणी उघड झालेलं आहे पण ते अवघड जाते हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9 आहे. अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे? त्या ठिकाणी आपल्याला परत एक वेळा अध्ययनाची एक व्याख्या दिली आहे. ती कोणी दिली आहे असा प्रश्न आहे. व्याख्या पहा एक वेळा. अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद रिस्पॉन्स देण्याचं आयोजन करते. ही जी व्याख्या आहे तर ही व्याख्या आहे पहा गॅरेट यांची. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे. नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला अनुवंशिकतेचा डॅश नियम असं म्हणतात. या ठिकाणी कोणता नियम आहे? अनुवंशिकतेचा कोणता नियम? प्रश्न एक वेळा परत पहा मित्रांनो. मी मुद्दाम प्रश्न डबल डबल घेत आहे कारण आपल्याला प्रश्न एक वेळा समजून घेणं महत्त्वाचं आहे. नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांपैकी प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरी जाण्याचा गुणधर्म असतो. तर या अनुवंशिकतेला किंवा अनुवंशिकतेचा कोणता नियम म्हणतात? तर हा जो नियम असतो हा नियम असतो पहा परागामित्वाचा. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे. बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो, तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. प्रश्न थोडासा समजावून घ्या. आपण खूप मोठे मोठे जे लोक असतात आमदार, खासदार, मंत्री त्यांच्यासोबत काही लोक फोटो काढतात किंवा त्यांचं आलेलं एखादं पत्र आपल्याला दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करतात. हा जो छाप पाडण्याचा प्रयत्न आहे तो डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर आहे. तर ती संरक्षण यंत्रणा तिला म्हणतो आपण पहा ऑप्शन क्रमांक 2. तर तादात्म्य संरक्षण यंत्रणेचा वापर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. अध्ययनात पठारावस्था खालीलपैकी कोणत्या कारणामुळे होते? या ठिकाणी आपल्याला पठारावस्था दिलेल्या आहेत किंवा त्यांचे कारण दिलेले आहेत. अभिरुची कमी होणे,
एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे आणि प्रेरकाची तीव्रता वाढवणे यापैकी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे अध्ययनामध्ये पठारावस्था होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर अ, ब आणि क फक्त. अ म्हणजे काय आहे अभिरुची कमी होणे, ब म्हणजे आहे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आणि क म्हणजे आहे कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? कोणते विधान अयोग्य म्हणजे काय तर चूक विधान कोणतं आहे अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्यांच्यासाठी अमूर्ताकडून मूर्ताकडे घेऊन जाणे ही एक गोष्ट जी आहे ती अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामांपैकी कोणता परिणाम अयोग्य आहे? या ठिकाणी अयोग्य म्हणजे काय तर चुकीचा आपल्याला दिलेला आहे. लक्षात ठेवा खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामांपैकी कोणता परिणाम अयोग्य आहे? त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर व्यक्तीच्या कृतीयुक्तीतील जोम वाढतो हे जो परिणाम आहे तो अयोग्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो? पहा विचार करणे ही एक जी प्रोसेस आहे ती कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे आणि खालीलपैकी कोणकोणत्या मानसिक प्रक्रियांचा समावेश त्यामध्ये होतो? यामध्ये अवबोध, संकल्पना, तर्क व चिकित्सा आणि स्मरण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4 तर अ, ब, क, ड सर्व. अ म्हणजे अवबोध, बी म्हणजे संकल्पना, क म्हणजे तर्क व चिकित्सा आणि ड म्हणजे स्मरण. तर या सर्व प्रक्रियांचा समावेश होतो ज्यावेळी विचार करत असतो. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? या ठिकाणी आपल्याला 4 उपपत्ती दिलेल्या आहेत. स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती, ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, थार्नडाईकची सहसंबंध उपपत्ती आणि बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. तर यापैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होतो आधुनिक उपपत्ती या वर्गामध्ये? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर ब आणि ड फक्त. तर ब मध्ये काय आहे तर ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती आणि ड मध्ये आहे बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती यांचा समावेश होतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व डॅश यांनी मांडली होती. या ठिकाणी दोघांनी मिळून 1990 या वर्षी भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती मांडली होती. त्यामध्ये पहिलं नाव आहे पहा जॉन मेयर आणि दुसरं नाव कोण आहे तर दुसरे आहे त्यामध्ये पीटर सॅलोवी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते? पहा अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवणारे विधान कोणते आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर अध्ययनामुळे आकलन होते हे जे आहे हे अध्ययनाचं एक विधान असणार म्हणजे एक वैशिष्ट्य आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणांमध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? म्हणजे यापैकी 4 पैकी असे 3 मानसशास्त्र आहेत की त्यांचा समावेश होतो पण एक असे आहेत की त्यांचा समावेश होत नाही. कशामध्ये? अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर ग्रुथ यांचा समावेश नाही. यामध्ये लेविन, गॅने आणि ब्रुनर या तिघांचाही समावेश होतो. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचे पुरस्कर्ता डॅश आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर जॉन डुई हे जे आहेत हे औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचे पुरस्कर्ते म्हणून मानले जातात. जॉन डुईक. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या खालील मर्यादापैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे? मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून देत राहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. प्रश्न पहा काय विचारला की सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या खालीलपैकी किंवा खालील मर्यादांपैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर ही जी एक मर्यादा आहे, तर ही चूक असणारी मर्यादा आहे. म्हणजेच आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक दुसरा आहे खालीलपैकी कोणती प्रेरणा जीवशास्त्रीय प्रेरणा आहे. आपल्याला मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा जीवशास्त्रीय प्रेरणा. या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न जे घेतलेले आहेत हे पूर्णपणे आपल्याला 2014 पासून ते 2021 पर्यंतच्या परीक्षेत विचारण्यात 23च्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेले आहेत. प्रेरणा जीवशास्त्रीय प्रेरणा कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर मातृत्व ही जी आहे ही जीव प्रेरणा असणारी एक प्रेरणा आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे अनुभवांचे पुनश्चरण याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पहा अनुभवांचे पुनश्चरण हे जे आहे याबाबत असणारं बरोबर विधान कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ही प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असते. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते? यामध्ये आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत. यापैकी असं कोणतं विधान आहे जे अध्ययनाचं वैशिष्ट्य आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर अध्ययनामुळे आकलन होते. हे जे वैशिष्ट्य आहे किंवा हे जे विधान आहे हे अध्ययनाचं एक वैशिष्ट्य आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. पहा मित्रांनो यामध्ये अध्ययन प्रक्रियेचे काही वैशिष्ट्य आहेत. यामध्ये कोणकोणते आहेत? अध्ययन हे सहेतुक असते. उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही. अध्ययन ही नेमकी कृतीद्वारा घडत असते. अध्ययन ही अजन्म चालणारी एक प्रक्रिया आहे. अध्ययन ही सातत्याने चालणारी एक प्रक्रिया आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतात आणि शेवटचं आहे अध्ययनामुळे आकलन होते. हे जे काही महत्त्वाचे अध्ययन प्रक्रियेचे उद्दिष्ट आहेत ना, तर हे आपल्याला खूप वेळा विचारण्यात येत असतात. आपलं पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परीकथा, भूतखेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात? यामध्ये आपल्याला काही महत्त्वाची उदाहरणं दिली आहेत. उदाहरणं पहा पत्त्याचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परीकथा आणि भूतखेतांच्या कथा हे जे काही उदाहरणं आहेत हे कोणत्या कल्पनेच्या प्रकारात आहेत? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2. तर अनिर्बंध कल्पना आहेत या आणि ही जी आहेत अनिर्बंध कल्पनेचे उदाहरणं आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे कंबोज व स्निग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? आपल्याला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आत्तापर्यंत हा 4 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. कंबोज आणि स्निग हे जे 2 मानसशास्त्रज्ञ आहेत यांनी मांडलेली प्रेरणेची जी व्याख्या होती तर त्या व्याख्यामध्ये कोणते विधान समाविष्ट आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर स्वकल्पना संकल्पना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी जी चालना आहे हे जे विधान आहे तर हे कंबोज आणि स्निग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्यामध्ये बरोबर आहे किंवा समाविष्ट आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवायला त्या स्मरणास कोणते स्मरण म्हणतात? या ठिकाणी आपल्याला कोणते स्मरण स्मरणावरती आपल्याला एक व्याख्या दिली आहे. जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपामध्ये अभ्यासतो किंवा वाचतो आणि ती आठवायला जे स्मरण करतात ती कोणतं असतं किंवा त्या स्मरणाला काय म्हणतात? तर त्याला सर्वात सोपा शब्द आहे पहा त्याला म्हटलं जातं मनोवैज्ञानिक स्मरण. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे अध्ययन उपपत्तींच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होतो? यामध्ये आपल्याला 4 विधानं दिली आहेत. स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती, ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, थार्नडाईकची सहसंबंध उपपत्ती आणि बांदुरा यांची सामाजिक अध्ययन पद्धती. तर यांच्यापैकी आधुनिक उपपत्ती या वर्गामध्ये कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ब आणि ड. तर ब आणि ड म्हणजे काय आहे? तर पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. ब म्हणजे काय आहे पहा ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती आणि ड आहे बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती. तर ह्या ज्या आहेत अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गामध्ये कोणकोणत्या ह्या 2 उपपत्त्यांचा समावेश होतो? पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे बुद्धिमापनासाठी दृक्प्रतिमांची स्पष्टता तपासण्यासाठी पद्धत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने शोधून काढली? या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक मानसशास्त्राचा एक शोध विचारलेला आहे. काय विचारलंय?
बुद्धिमापनासाठी दृक प्रतिमांची स्पष्टता तपासण्यासाठीची जी पद्धत आहे ती कोणत्या मानसशास्त्राने शोधून काढली? आणि ही काढलेली आहे ऑप्शन क्रमांक 4 तर गाल्टन यांनी शोधून काढली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे काही 20 प्रश्न आहेत ना, तर या 20ही प्रश्नांची आपण एक PDF सुद्धा तयार केलेली आहे आणि ही PDF जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे. शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्य सांगते? मित्रांनो, हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण या प्रश्नावरती एक्सप्लेनेशन देखील घेतलेलं आहे. शैशवावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणतं विधान वैशिष्ट्य आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, इतरांचे लक्ष वेधून घेतात. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. तर यावर असणारे पॉइंट्स पहा. जे काही सामाजिक विकास आहेत यामध्ये कोणकोणती कौशल्य येतात? इतरांशी संवाद साधू लागते, आईकडे टक लावून पाहणे, नकारार्थी आज्ञा पाहू लागते, इतर व्यक्तींना प्रतिसाद देणे, अनोळखी माणसांकडे पटकन जात नाही, इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देणे, परकी माणसे ओळखता येतात आणि इतरांची लक्ष वेधून घेतात. ही जी आहेत ही महत्त्वाची विधान वैशिष्ट्ये आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी डॅश हा मनोसामाजिक घटक आहे. आपल्याला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्या घटकांपैकी कोणता घटक मनोसामाजिक घटक आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर संस्कृती हा जो घटक आहे तर हा मनोसामाजिक घटक आहे, जो व्यक्तिमत्वावरती परिणाम करणाऱ्या घटकापैकी एक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे. एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते. असे मत डॅश यांनी आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीत मांडले. प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे एक व्याख्या दिलेली आहे. पण ती व्याख्या कोणाची आहे असा आपल्याला प्रश्न आहे. एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते. असं मत हे आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीत कोणी मांडलं? तर हे जे मांडलं आहे हे बॅगले या मानसशास्त्रज्ञाने मांडलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन चांगले व्हावयाचे असेल तर शिक्षकाचे पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. असे मत खालीलपैकी कोणी आपल्या प्रतिमानात मांडलेले आहे? या ठिकाणी एक मत विचारलेलं आहे. काय विचारलंय? की विद्यार्थ्यांच्या अध्ययन चांगले व्हायचं असेल तर शिक्षकांचे पाठ्यवस्तूवरती जे प्रभुत्व आहे ते असणं आवश्यक आहे. तर असं मत हे कोणाचं आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 टर्नर आणि फत्तू या दोन मानसशास्त्रज्ञांनी आपल्या प्रतिमानात मांडलेलं होतं पहा, की ज्यावेळी विद्यार्थ्यांचं अध्ययन जर चांगलं व्हायचं असेल तर शिक्षकांचं पाठ्यवस्तूवरती प्रभुत्व असणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. अध्ययनार्थात मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही? आपल्याला शालेय कारण विचारलं आहे की कोणतं शालेय कारण नाही? तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 पालक अशिक्षित असणे हे जे आहे हे शालेय कारणामध्ये येत नाही. शालेय कारणामध्ये काय काय येतं? शालेय व्यवस्थापनात दोषपूर्ण असणे, शैक्षणिक साहित्याचा अभाव असणे, पर्यवेक्षक व इतर घटकांची सहानुभूती नसणे हे शालेय कारण आहे. पण पालक अशिक्षित असणे हे शालेय कारणामध्ये येत नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. खाली दिलेल्या विधानांपैकी मतिमंद मुलांचे कोणते लक्षण नाही? हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. जेवढे काही विधानं दिलेत त्यापैकी मतिमंद मुलाचे कोणते लक्षण नाही असा आपल्याला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समायोजनक्षम असणे हे जे आहे हे मतिमंद मुलाचं लक्षण येत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यामध्ये मतिमंद मुलांची कोणकोणती लक्षणं आहेत? एकाग्रतेचा अभाव असणे, कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती करणे आणि संप्रेषण कौशल्याचा अभाव असणं हे 3 घटक जे आहेत किंवा 3 लक्षणं आहेत हे मतिमंद मुलामध्ये आढळून येतात. पण समायोजनक्षम असणे हे घटक आवरून त्यांच्यामध्ये येत नाही. म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या तत्वाचा अवलंब करू नये? पहा, अशी कोणती तत्व आहेत की त्यांचा अवलंब करू नये कधी अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर अमूर्तता. लक्षात ठेवा, अमूर्तता हे जे तत्व आहे या तत्वाचा अवलंब करू नये अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना. शिक्षकांनी यामध्ये कोणकोणत्या तत्वाचा अवलंब केला पाहिजे? अधिकची चेतना, एकात्मानुदेशन आणि स्वकृती. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 17 आहे. संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबींची गरज असते? यामध्ये आपल्याला 4 बाबी दिलेल्या आहेत. बाह्य उद्दीपकाची गरज असते, सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते, आपली इच्छा असणे गरजेचे असते आणि मज्जासंस्थेची गरज असते. यापैकी कोणकोणत्या बाबींची गरज आहे संवेदना निर्माण होण्यासाठी? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4. तर अ, ब आणि ड हे जे आहेत हे आपलं ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर यामध्ये अ मध्ये काय आहे? बाह्य उद्दीपकाची गरज असते. ब मध्ये काय आहे? सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते आणि ड मध्ये काय आहे? तर मज्जासंस्थेची गरज असते. म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 आहे. शरीरातील 4 द्रवांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी मांडलेले आहेत? या ठिकाणी आपल्याला व्यक्तिमत्वाचे प्रकार दिलेले आहेत. यामध्ये 4 प्रकार आहेत पहा सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही आणि विषण्ण. तर हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणाचे आहेत किंवा कोणी मांडले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होणार आहे पहा हिप्पोक्रेट्स यांनी मांडलेले हे 4 व्यक्तिमत्वाचे प्रकार आहेत. पर्याय 4 योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारी विधाने दिलेली आहेत. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही म्हणजेच काय? तर खालीलपैकी कोणतं विधान हे अयोग्य आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे. हे जे विधान आहे तर हे चूक असणारं म्हणजेच अयोग्य असणारं विधान आहे. आपल्याला जेवढे काही अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारे विधान आहेत त्यामध्ये पहा अध्ययनास गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत आहे. अध्यापन हे अध्ययनशास पोषक असते आणि अध्यापनामध्ये शिक्षक, अध्ययनार्थी आणि हे जे विषय आहेत हे 3 महत्त्वाचे घटक असतात. हे तीनही वाक्य बरोबर आहेत पण हे वाक्य चुकीचं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20 आहे. डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयुक्त ठरणारी खालीलपैकी कोणती पद्धती आहे? कोणी मांडलेली आहे? डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली जी काही शास्त्र आणि विज्ञान तसेच तर्कशास्त्रासाठी उपयुक्त ठरणारी एक पद्धत आहे ते पद्धत कोणती आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तर संशोधन पद्धत आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणता अध्ययन प्रकार टॉलमनच्या उपपत्तीनुसार आहे? मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्या म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. काय प्रश्न विचारलाय की असा कोणता अध्ययन प्रकार आहे जो टॉलमनच्या उपपत्तीवरती आधारित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर गरज शमन हा जो अध्ययन प्रकार आहे हा टॉलमन हा शास्त्रज्ञाच्या उपपत्तीवरती आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे. खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत? यामध्ये आपल्याला 4 विधानं दिली आहेत. सहनशीलता, व्यक्तिगत फरक, लोकशाही प्रधानता आणि योजनाबद्धता. तर यांच्यापैकी कोणती अध्यापनाची तत्वे आहेत? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर अ, ब, क, ड सर्व. अ म्हणजे आहे सहनशीलता, ब म्हणजे व्यक्तिगत फरक, क म्हणजे लोकशाही प्रधानता आणि ड म्हणजे योजनाबद्ध. तर ही सर्व अध्यापनाची तत्व आहेत. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे. खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचे अध्ययनातून संक्रमण होते? पहा कोणकोणत्या घटकांचे अध्ययनातून संक्रमण होते? यामध्ये 4 आपल्याला विधान आहेत. विशिष्ट दृष्टिकोन व बंधुभाव, निष्ठा व मूल्य, पद्धती व कौशल्य, ज्ञान व तंत्र. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? अ, ब, क, ड सर्व म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं एक वेळा उत्तर होणार आहे. लक्षात ठेवा अ म्हणजे परत पहा विशिष्ट दृष्टिकोन व बंधुभाव, ब म्हणजे आहे निष्ठा व मूल्य, क म्हणजे पद्धती व कौशल्य आणि ड म्हणजे ज्ञान व तंत्र ही जी आहेत या घटकांचे अध्ययनातून संक्रमण होत असते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे. पीटर सॅलोवी व जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणत्या क्षमतेचा समावेश केलेला आहे? प्रश्न हा महत्त्वाचा आहे. आपल्याला 2018 मध्ये सुद्धा हा प्रश्न जशाच तसा विचारला होता. पीटर सॅलोवी आणि जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्ताच्या कोणत्या आत्मप्रचिती या घटकामध्ये कोणत्या क्षमतेचा समावेश केला आहे? तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक 2 तर आत्मपरीक्षण ही जी क्षमता आहे या क्षमतेचा समावेश केलेला आहे पहा आत्मप्रचिती या घटकामध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. खालीलपैकी कोणते अनुवंशासंबंधीचे नियम आहेत? यामध्ये आपल्याला 4 नियम दिलेले आहेत. साधर्म्याचा नियम, वैविध्याचा नियम, पुनरावृत्तीचा नियम आणि परागतीचा नियम.
तर यापैकी अनुवंशासंबंधीचे नियम कोणकोणते आहेत? त्या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि ड. अ म्हणजे काय आहे? साधर्म्याचा नियम. ब म्हणजे आहे पहा वैविध्याचा नियम आणि ड म्हणजे आहे पहा परागतीचा नियम. हे जे आहेत हे अनुवंशासंबंधीचे नियम आहेत. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 आहे. जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करावयाला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते, तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेस डॅश म्हणतात. प्रश्न थोडासा समजावून घ्या. या ठिकाणी एक मानसशास्त्रज्ञ दिलेला आहे आपल्याला जीन पियाजे. तर याच्या मते ही अवस्था कोणती आहे असं विचारलं आहे. पण अवस्था कोणती आहे? जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करायला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते, तेव्हा त्यांच्या मते या अवस्थेला काय म्हणतात? तर या अवस्थेला म्हटलं जातं शब्दपूर्व अवस्था. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7 आहे. शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? शारीरिक विकासाबाबत लागू न पडणारी बाब कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तर विकास हा परिणामात्मक असतो. ही जी बाब आहे तर ही लागू पडत नाही. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे. प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील बुद्धीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्त्वाच्या आहेत? यामध्ये 4 क्षमता आहेत. चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, नीरविवेक बुद्धी निर्माण व्हावी आणि समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी. यामध्ये कोणत्या क्षमता ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अ, ब, क, ड सर्व. म्हणजे हे जे 4ही विधानं आहेत किंवा ह्या 4ही क्षमता आहेत, तर ह्या प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील बुद्धीची निर्मिती व्हावी म्हणून ह्या क्षमता महत्त्वाच्या आहेत. क्षमता परत एक वेळा पहा. चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी, ब आहे स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, क आहे नीरविवेक बुद्धी निर्माण व्हावी आणि डी आहे समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यामध्ये महत्त्वाचे काही पॉइंट्स देखील आहेत पहा. अध्यापन प्रक्रियेत खालील गोष्टींचा समावेश होतो. या म्हणजे नवीन ज्ञान देणे, कौशल्य विकसित करणे, विचारांना चालना देणे, भावविकास घडविणे, योग्य मार्गदर्शन करणे, प्रेरणा निर्माण करणे, नेतृत्व गुण विकसित करणे, न्यूनगंड कमी करणे आणि आनंददायी शिक्षण देणे ह्या ज्या आहेत, ह्या अध्यापन प्रक्रियेचे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. यानंतरचा प्रश्न आहे बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम्स जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर जास्त भर दिला आहे? हा देखील प्रश्न थोडासा समजावून घ्या. प्रत्येक मानसशास्त्रज्ञ त्याच्या मतानुसार व्याख्या तयार करत असतो. यामध्ये बुद्धिमत्तेची व्याख्या केलेली आहे विल्यम जेम्स यांनी. पण ती व्याख्या तयार करत असताना त्यांनी कोणत्या घटकावरती अधिक भर दिली होती? तर त्यांनी दिलेली होती कोणत्या घटकावरती? तर तुटक भागाचे संयोजन या घटकावरती विल्यम जेम्स यांनी बुद्धिमत्ताची व्याख्या तयार करताना भर दिला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे. अवबोध व प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? आपल्याला काय विचारलंय की कोणती विधाने सत्य आहेत? कशामधील? अवबोध व प्रतिमा या संदर्भामधील. या ठिकाणी आपल्याला 4 विधानं दिली आहेत. विधानं पटकन पाहून घ्या. पहिलं विधान आहे अवबोध व्यक्तिनिष्ठ, प्रतिमा तर वस्तुनिष्ठ असतात. अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असतात. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. अवबोध तुटक नसतात, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक भर अस्थिर असते. यामध्ये आपलं कोणतं उत्तर येणार आहे? तर आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अ, क आणि ड. अ, क आणि ड म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये अ म्हणजे काय आहे? तर अवबोध व्यक्तिनिष्ठ तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते. क काय आहे? अवबोध तुटक नसतात, प्रतिमेत तुटकपणा आढळून येतो. आणि ड काय आहे? तर प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक भर अस्थिर असते. हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 आहे. लेखन कार्य, चित्रकला, नकाशा काढणे, गृहविज्ञानातील काही प्रात्यक्षिकी करणे, खेळ करणे किंवा खेळ खेळणे इत्यादी सर्व बाबी खाली केलेल्या प्रोजेक्टच्या कोणत्या वर्गीकरणात येतात? यामध्ये प्रश्न थोडासा समजावून घ्या. यामध्ये आपल्याला प्रोजेक्टवरती प्रश्न विचारलेला आहे. कसा प्रोजेक्ट आहे समजावून घ्या. लेखन कार्य, चित्रकला, नकाशा काढणे, गृहविज्ञानातील काही प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकल करणे, खेळ खेळणे इत्यादी ज्या काही सर्व बाबी आहेत ह्या कोणत्या प्रोजेक्टच्या वर्गीकरणामध्ये येतात? तर ह्या येतात पहा कौशल्य प्रदान प्रोजेक्टच्या अंतर्गत किंवा वर्गीकरणामध्ये. पर्याय क्रमांक
4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भातील कोणते विधान असत्य आहे? असत्य म्हणजे काय? तर चुकीचं विधान कोणतं आहे? कशातील? व्याख्यान पद्धती संदर्भातील. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर अवधान केंद्रीकरण होते हे जे विधान आहे हे असत्य असणारं विधान आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. खालील मूल्यमापनाच्या साधनांमधील कोणती साधने निरीक्षण तंत्रासाठी वापरली जातात? यामध्ये पडताळासूची, पदनिश्चयन श्रेणी, व्यक्तिमत्व प्रश्नावली आणि प्रासंगिक नोंदी. तर यांच्यापैकी कोणती साधने जी आहेत ही निरीक्षण तंत्रासाठी वापरली जातात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि ड. अ म्हणजे काय आहे तर पडताळासूची आहे. ब म्हणजे काय आहे पदनिश्चयन श्रेणी आहे आणि ड म्हणजे काय तर प्रासंगिक नोंदी आहेत. हे जे घटक आहेत किंवा ही जी साधने आहेत ही निरीक्षित तंत्रासाठी वापरली जातात. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. ब्रुनर यांनी मांडलेल्या बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? 4 पैकी 3 वैशिष्ट्य आहेत आणि एक वैशिष्ट्य नाही ते कोणतं आहे? तर यामध्ये वर्तन हा जो घटक आहे हा वैशिष्ट्यामध्ये येत नाही. यामध्ये अध्यापनपूर्व रचना, ज्ञानाची रचना आणि क्रम हे जे आहेत हे ब्रुनर यांनी मांडलेली जी बौद्धिक विकासात्मक अनुदेशन उपपत्ती आहे याचे वैशिष्ट्य येतात आणि पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी कोणकोणत्या बाबींची गरज असते? पहा, कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींची गरज असते? उद्दीपक, ज्ञानेंद्रिय आणि मज्जासंस्था. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अ, ब आणि क म्हणजे हे जे सर्व जे आहे ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यामध्ये उद्दीपकाची गरज असते, ज्ञानेंद्रियाची गरज असते आणि मज्जासंस्थेची देखील गरज असते. कोणत्याही प्रकारची संवेदना निर्माण होण्यासाठी. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. मूलभूत तत्वांच्या आणि परिस्थितींचा आधार सोडता येत नाही. अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे डॅश होय. या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न विचारलेला आहे. मूलभूत तत्वांच्या आणि परिस्थितींचा आधार सोडता येत नाही. अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या ज्या कल्पना असतात त्यांना काय म्हणतात? तर यांना म्हटलं जातं व्यावहारिक कल्पना. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? आपल्याला काय विचारलंय की विस्मरणाबाबतचं एक असं कोणतं वैशिष्ट्य आहे जे चुकीचं वैशिष्ट्य आहे? आणि यामध्ये योग्य उत्तर असणार आहे आपलं पहा, धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी. ही जी घटक आहे किंवा हे जे वैशिष्ट्य आहे हे आपलं उत्तर होणार आहे. पण हे चुकीचं किंवा अयोग्य असणारं वैशिष्ट्य आहे. यामध्ये विस्मरणाबद्दलचे वैशिष्ट्य पहा, विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. आपण ते नोट्समध्ये घेऊया. तर यामध्ये प्रश्नाचं उत्तर काय होईल आपलं? पर्याय क्रमांक 3. तर या संबंधीच्या जेवढ्या काही आपण नोट्स आहेत, विस्मरण म्हणजे काय? ग्रहण केलेला अनुभव म्हणजे विस्मरण होय. आणि याचे वैशिष्ट्य पहा, विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत. धारणा जितकी कमी आहे, तितके विस्मरण जास्त आणि धारणा जितकी जास्त तितके विस्मरण कमी हे त्याचे आपले उत्तर होणार आहेत. प्रश्न क्रमांक 18 आहे. अभ्यासक्रम, नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन होय. असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षक तज्ज्ञांनी मांडले आहे? एक प्रकारे आपल्याला अध्यापनाची व्याख्या विचारलेली आहे. व्याख्यामध्ये काय काय सांगितलं आहे? अभ्यासक्रम, नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी जी कृती आहे तिला अध्यापन म्हणतात. तर असं मत कोणाचं होतं किंवा ही व्याख्या कोणत्या शिक्षक तज्ज्ञाची आहे? तर योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2 जे डंकन आहेत पहा, शास्त्रज्ञ किंवा शिक्षक तज्ञ तर त्यांची अशी व्याख्या होती. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. स्पियरमन यांनी बुद्धीच्या उपपत्ती मांडताना द्विघटक सिद्धांतामध्ये काही सामान्य घटक व विशिष्ट घटक मांडले आहेत. खाली दिलेल्या घटकांमध्ये विशिष्ट घटक कोणता आहे? पहा, या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला काय विचारले की विशिष्ट घटक विचारलेला आहे. कशामध्ये? तर स्पियरमन यांनी बुद्धीची उपपत्ती मांडताना एक द्विघटक सिद्धांत जो मांडला होता त्यामध्ये काही विशिष्ट घटक मांडले होते आणि काही सामान्य घटक मांडले होते. त्यातील विशिष्ट घटक खालीलपैकी कोणता आहे? तर यामध्ये विशिष्ट घटक आहे विज्ञानातील प्रयोग करणे हा विशिष्ट एक घटक आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 20 आहे, खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध, वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? मित्रांनो, हा प्रश्न आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा घेतला होता, कारण हा प्रश्न आपल्याला 2 वेळा जशाच तसा विचारला आहे, म्हणून आपण हा प्रश्न घेतलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर प्रायोगिक पद्धती हे आपलं उत्तर होईल. पहा, परत एक वेळा पहा. खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धत आहे जी शास्त्रशुद्ध, वस्तुनिष्ठ आणि काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय वाटतात? तर ती आहे प्रायोगिक पद्धती. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे काय? तर कोणती बाब ही चुकीची आहे? कोणासाठी? मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात. ही जी बाब आहे, तर ही बाब अयोग्य असणार आहे. लक्षात ठेवा. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल, तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. हे जे प्रश्न आहेत, हे आपण सर्वच्या सर्व बालमानसशास्त्राचे प्रश्न पेपर 1 साठी पाहत आहोत. प्रश्न क्रमांक 2 आहे, वृकस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनलिन या स्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? पहा, ॲड्रेनलिन हे जे स्त्राव आहे, तर हे खूप महत्त्वाचं असणार आहे. आणि या स्त्रावाचं प्रमाण जर कमी झालं, तर आपल्यावरती कोणता परिणाम होतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर व्यक्ती अशक्त दिसते. अशक्त म्हणजे काय? तर कमकुवत. आपण त्याला इंग्रजीमध्ये पहा, की वीक दिसते. व्यक्ती कशी दिसते? वीक दिसते. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे डॅश होय. या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे. एक शास्त्रज्ञ आहे, तर पहा, त्यांच्या मते एक व्याख्या दिलेली आहे. पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे काय? तर त्याला आपण म्हणतो, तर ऑप्शन क्रमांक 3. तर त्याला म्हणतात पहा, विचार. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडलेले आहेत? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधीचे संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडलेले आहेत? तर तो शास्त्रज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञ आहे ऑप्शन क्रमांक 2. तर ग्रेगॉर मेंडेल यांनी हे अनुवंशाचे नियम मांडले होते. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? यामध्ये आपल्याला 4 गोष्टी दिलेल्या आहेत. पहिली गोष्ट पहा, विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी, प्रेरकाची तीव्रता कमी करावी, कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये आणि वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करावे. तर यापैकी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून केल्या जातात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर आणि क हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे काय आहे, की विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण व्हावी, आणि क म्हणजे काय आहे, तर कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नयेत. हे आपले योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6 आहे, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते. मित्रांनो, हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे पहा. एखाद्या मोठ्या समूहाचं जे वर्तन आहे, ते काही प्रसंगामध्ये कसं घडेल याचा जो अंदाज आहे, ती कोणत्या पद्धती त्यासाठी वापरली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर सर्वेक्षण पद्धती जी आहे, तर ही अत्यंत उपयुक्त असते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. तर पहा, प्रश्न 7वा आहे, मानवी प्राण्याची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? प्रश्न थोडासा समजावून घ्या. प्रश्न काय विचारलाय, की मानवी प्राण्याची घडण जी आहे अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळे होत असते. पण खाली दिलेला असा कोणता घटक आहे, की त्या घटकावर फक्त आणि फक्त परिस्थितीचा प्रभाव आपल्याला दिसून येतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर स्वभाव व वृत्ती हा जो घटक आहे, तर या घटकावरती फक्त परिस्थिती जशी असते त्याच पद्धतीचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 8वा आहे, प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्त्वाच्या आहेत? प्रश्न थोडासा समजावून घ्या. प्रश्न काय आहे? प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये कशाची अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावे यासाठी कोणत्या क्षमता ह्या महत्त्वाच्या असतात? यामध्ये आपल्याला काही क्षमता दिल्या असतात त्या पहा. चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, नीरविवेक बुद्धी निर्माण व्हावी आणि समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी. यापैकी कोणत्या क्षमता ह्या महत्त्वाच्या आहेत? तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. तर अ, ब, क, ड सर्व. यामध्ये अ आहे पहा, चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी. ब आहे स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी. क आहे नीरविवेक बुद्धी निर्माण व्हावी आणि ड आहे समस्येची उकल करण्याची कुवत म्हणजेच पॉवर निर्माण व्हावी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही. हे डॅश अवधानाचे उदाहरण आहे. आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे? एक अवधान दिलेलं आहे आणि त्याचं उदाहरण देखील सांगितलेलं आहे. उदाहरण काय आहे की एखादा पेंटर किंवा जो चित्रकार असतो, चित्र काढण्यामध्ये इतका मग्न होतो किंवा इतका रंगून जातो की त्याला त्या ठिकाणाचं, स्थळाचं, काळाचं म्हणजे टाईमचं कसल्याही पद्धतीचं भान राहत नाही. हे कोणत्या अवधानाचं उदाहरण आहे? तर हे आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर अभ्यस्त अवधान आहे. यामध्ये अभ्यस्त अवधान म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण ही जर व्याख्या आपल्याला माहीत झाली तर यावरती आपल्याला प्रश्न कसल्याही पद्धतीचा विचारला तरी आपल्याला उत्तर सांगता येऊ शकतं. पहा, अभ्यस्त अवधान म्हणजे काय? एखाद्या विषयात गोडी किंवा आवड निर्माण झाल्यानंतर त्या विषयाकडे आपोआप आपलं लक्ष जातं. त्या विषयाकडे लक्ष देण्याची सूचना द्यावी लागत नाही. यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर चित्रकार असतो किंवा कलावंत असतो. जर त्यांना त्या विषयामध्ये जर एखादी गोडी निर्माण झाली किंवा आवड निर्माण झाली तर त्याकडे त्याला लक्ष देण्याची गरज लागत नाही. त्याकडे आपोआप त्याचं लक्ष जातं. हे अभ्यस्त अवधान आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे. ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. या विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचं वैशिष्ट्य आहे? पहा, प्रतिमेचं वैशिष्ट्य आपल्याला विचारलेलं आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी एक व्याख्या देखील आहे. पहा, ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचं पुनरुज्जीवन होणं म्हणजे प्रतिमा होय. म्हणजे प्रतिमेची व्याख्या आहे. पण विधानांमध्ये कोणतं विधान हे प्रतिमेचं वैशिष्ट्य आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4. तर पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही हे प्रतिमेचं वैशिष्ट्य आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक आणि बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. असं कोणतं प्रतिमान आहे की त्याचं उद्दिष्ट काय आहे? ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणं आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणं. तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने या प्रतिमानाचं हे वैशिष्ट्य आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे. खाली दिलेल्या साधन व उपकरणांपैकी कोणती उपकरणे अंधांसाठी उपयुक्त आहेत? अंधांसाठी म्हणजे काय? तर जे आंधळे लोक आहेत की त्यांच्यासाठी उपयुक्त असणारे साधन किंवा उपकरणं कोणकोणती आहेत? यामध्ये पांढरी काठी, ब्रेल पुस्तके, हस्ताक्षर मार्गदर्शिका आणि अबॅकस यापैकी कोणती उपकरणे ही उपयुक्त असणार आहेत? तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. पहा ऑप्शन क्रमांक 4 तर अ, ब, क, ड सर्व. अ म्हणजे पांढरी काठी, ब म्हणजे ब्रेल पुस्तके, क म्हणजे हस्ताक्षर मार्गदर्शिका आणि ड म्हणजे अबॅकस. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या अंधांसाठी उपयुक्त असणाऱ्या आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील सहचार्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रांना समावेश होत नाही? पहा, खालीलपैकी अशी 3 मानसशास्त्र आहेत की ज्यांचा अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये सहचार्यवादी उपपद्धतीमध्ये त्यांचा समावेश होतो. पण जो एक मानसशास्त्रज्ञ नाही त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक 4 तर असुबेल हे त्या लिस्टमध्ये येत नाहीत. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? योग्य नाही म्हणजेच काय? तर सर्वात सोपं की कोणतं वैशिष्ट्य अयोग्य आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. ही जी गोष्ट आहे किंवा हे जे वैशिष्ट्य आहे हे चूक असणारं वैशिष्ट्य आहे. म्हणजेच हे
योग्य नाही. यामध्ये योग्य कोणकोणते आहेत तर पहा, अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते. दुसरं जे आहे, प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतो. आणि तिसरं आहे, अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. हे तिन्ही असणारे योग्य आहेत, पण तिसऱ्या क्रमांकाचं चूक आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, अध्ययनार्थाच्या कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने कोणते उपक्रम राबवावेत? काय विचारलंय की अध्ययनार्थांच्या कल्पना आविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणते उपक्रम शिक्षकाने राबवले पाहिजेत? तर यामध्ये काही उपक्रम दिलेले आहेत पहा. तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल आपलं? ऑप्शन क्रमांक 4, तर अ, ब, क, ड सर्व. म्हणजे उपक्रम कोणकोणते आहेत पहा. पहिला कोणता आहे? दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे. ब आहे, खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा. क आहे, वाद्यवादन करून घ्यावे. आणि ड आहे, प्रदर्शन मांडणी करून घ्यावी. हे जे काही सर्व उपक्रम आहेत हे शिक्षकाने राबवण्याचे उपक्रम आहेत, जेणेकरून अध्ययनार्थी जे आहेत यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध होत असते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 आहे, मस्तिष्क ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढल्यास डॅश. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. मस्तिष्क ग्रंथी ज्या आहेत त्यामधून जो स्त्रवणारा स्त्रव असतो तर त्याचं प्रमाण ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस काय होऊ शकतं? तर ज्यावेळी त्याचं प्रमाण वाढतं तर त्यामध्ये शरीराची अवास्तव वाढ होत असते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला 2 वर्षी बॅक टू बॅक हा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 17 आहे, अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली होती? मित्रांनो, आपल्याला 5 ते 6 मानसशास्त्रज्ञ अशा आहेत की त्यांनी केलेल्या व्याख्या हे नेहमी विचारले जातात. त्यातीलच ही एक व्याख्या आहे. तर ही व्याख्या कोणाची आहे पहा. गिलफर्ड जे आहे तर ही त्यांची व्याख्या आहे. व्याख्या काय आहे? अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्णामध्ये किंवा अवर्तनामध्ये किंवा आचरणामध्ये हळूहळू बदल घडून येत असतात. तर ते बदल म्हणजेच अध्ययन होय. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे काय? तर कोणतं विधान चुकीचं आहे? यामध्ये आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत. तर त्यापैकी चुकीचं असणारं जे हे विधान आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक 3, प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत. हे जे आहे तर हे चुकीचं असणारं म्हणजेच अयोग्य असणारं विधान आहे. यामध्ये बरोबर असणारे पहा, विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे. आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे आणि अभिरुची ही आंतरिक प्रेरणेचा पाया आहे. हे तीनही जे विधान आहेत ते बरोबर आहेत. पण चौथं जे आहे, चौथं म्हणजेच काय? तर ऑप्शन क्रमांक 3, प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत, हे चुकीचं असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडण. व्यक्तीची मनोघडण यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते? मित्रांनो, हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. आपल्याला काय विचारले की व्यक्तीची जी मनोघडण आहे यामध्ये कोणती बाब येते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर मानसिक पक्वता ही जी बाब आहे ही व्यक्तीच्या मनोघडणामध्ये येते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? होत नाही म्हणजे काय? शेवटच्या शब्दावरून आपलं पूर्ण वाक्य बदललेलं आहे. अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तींमध्ये कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? तर त्यामध्ये क्षेत्रीय उपपत्तीचा समावेश केला जात नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यामध्ये कोणकोणत्या उपपत्ती असतात? प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, सामाजिक अध्ययन उपपत्ती आणि माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान हे जे आहेत या उपपत्तींचा समावेश होतो, पण क्षेत्रीय उपपत्तीचा समावेश होत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल.